आज तर कमाल केली एका माणसानं, पब्लिकला पार खुळा केलं त्याच्या गमती जमतीनं, होय की नाही? पल्लवी त्यात काय एवढं विशेष आहे? विशेष काय काय ग सगळ्यांनो, यानं कमाल केली की नाही? मग तर काय, तुला बघून शिळ घालणारे लोक आज याला दाद देत होते. अगं त्यात एवढं कौतुक करायची काय गरज आहे? काही विशेष नाही त्यात. कौतुक करू नका, मी आता आज लई खुश आहे. अगं पल्लवी वेडी झाली आहे का तू? चल ग, जास्त हरभऱ्याच्या झाडावर चढू नको त्याला, आधीच स्वतःला मोठा समजतोय तू. ऐकायचं, बरोबर बोलतोय तो. अरे पहिल्यांदा असं झालंय की माझी जवानी बी फिकी पडली याच्या मोर. चला चला. हे घे. अगं उमा, जेव क हां जेव बघू. आणि भाजी कशी झाली सांग बघू. हो, भाजी छान झाली. छान झाली ना, मिलिटरीचा माणूस आहे मी. अगं मिलिटरीमध्ये स्वतःचं जेवण स्वतः करायला शिकावंच लागतं. अबे तो हम जवान है. मुलं ऐकतील. आई वडिलांना सोडणाऱ्या मुलांना तू मुलं म्हणतेस काय? तुझ्या औषधांची वेळ झाली आहे, तू जेव बघू. हां तू जेव. किती अशक्त झाली आहेस. हे बघ, औषधांची वेळ झाली आहे ना, घे बघू काय माझ्या हातात. हे घे. अगं तू कशाला आणलंस, मी घेतलं असतं ना. आणि हे बघ भारती, डॉक्टर चौधरींना दाखवून या, टाळाटाळ करू नकोस. मला काय धाड भरलीये? अरे थोडस इकडे तिकडे तर चालायचंय. भारती, अगं प्रेग्नन्सीमध्ये जरा जास्त काळजी घ्यावी लागते. अंगावर काढणं महाग पडू शकतं. आणि आपली आर्थिक परिस्थिती बघता आजार होण्याआधीच जर आपण काळजी घेतली तर जरा बरं पडतं. हो, आहे आपली परिस्थिती वाईट, पण काय रे, हा असा वेड्यासारखा राग डोक्यात भरून घर सोडलं नसतंस ना, तर आज सगळं काही असतं आपल्याकडे. भारती, तू रोज रोज हाच विषय का काढतेस? हे बघ, मला त्या माणसासोबत राहणं शक्यच नाहीये. अरे संजय, शेवटी रक्ताची नातीच आपली असतात, हे तुला कधी कळणार? हे बघ, तू कृपा करून तो विषय पुन्हा नको काढूस प्लीज. पोटच्या पोराला दिलेली परकी वागणूक आठवली ना की डोक्यात सणक जाते माझ्या. आणि हे बघ, तुला पुन्हा सांगतो, तुला त्यांना भेटायला जायचं असेल तर खुशाल जा, पण माझा त्यांच्याशी काही एक संबंध नाहीये. आयुष्य गेलंय शायनिंग मारण्यात. हॅलो. हॅलो, राम राम सदाभाऊ साहेब. काल मी तुमच्या खात्यामध्ये काही रक्कम जमा केली आहे. नाही म्हणजे तुमच्या खात्यात ती जमा झाली का जरा बघा ना. अरे हो रे, जमा झाली आहे बाबा. बरं साहेब, राहिलेले पैसे पण मी लवकरच जमा करतो. हे बघ, मी काय सावकार आहे का? बस झालं, पुरे झालं. आता आता काही द्यायची गरज नाही आहे. ठीक आहे, चल ठेवतो मी फोन. हां हां 10 मिनिटात पोहोचतो ते मी. हां बस निघालो ते. ए गाडी काढ रे. पाण्याचं बघावं तेवढं. बहिणीचं लग्न आहे माझं. कामाच्या वेळेस झालोय आणि आलास ना मध्ये. हा अरे 1000 वेळा समजवलं, समजत नाही तुला. चल. परत पाण्याची गरज आहे हो.
तात्या, नगरसेवक आहेस ना तू? पण तुला महागात पडणार आहे. फौजी आहे, तुझ्यासारख्या अनेकांना लोळवलंय बॉर्डरवर. हा बाबा, किती झाले? 200. घे घे घे. चला लवकर, माई एकटे घरी वाट बघत असेल ना. हा, काय सदा भाऊ बरे आहेत ना? कसे आहे? नाही नाही, मी बरं आहे, मी बरं आहे. ए, काय करतोय? ओ सदा भाऊ, ए थांब, ए थांब, पळतो कुठे? ए हलकट, थांब. मला माहिती आहे तुला तात्यानं पाठवलंय, पण त्याला जाऊन सांग तुला सोडणार नाही मी. ऐकून घे, असा तसा मरणार नाहीये, सांग त्याला. कशा गाड्या चालवतात, बापाचा रस्ता आहे. बरे आहेत ना तुम्ही? हा, मी बरं आहे. ना ना, धन्यवाद. हा, भेटूया सर. हॅलो, अहो मोठ्याने बोला जरा, ऐकू येत नाही. हा, कुठलं? हा, तो एरिया माहिती आहे मला. हो हो. काय? आज रात्री 11 वाजता. मागच्या कोटचा लाज नाही वाटत? लाज नाही वाटत तुला? सारखा पुरुष तो. अरे निदान स्वतःचा नाही तर आपल्या आई वडिलांचा तरी विचार करायचा. हा, आजपासून तू आम्हाला मेलास. मामा, रिंग तर वाजते, फोन का नाही उचलत आहे? काहीतरी गडबड आहे. साहेब, मी चंदू. मीच फोन केला होता तुम्हाला. हे माझ्या मामांचं घर आहे, सदाभाऊंचं. मी आलो तेव्हा दार बंद होतं म्हणून मी बेल वाजवली. बराच वेळ दार वाजवलं पण कोणीच दार नाही उघडलं. म्हणून मग मी इकडच्या खिडकीतून जाऊन पाहिलं तर सर प्लीज नो. मामी, मामी, मामी उठ ना. मॅडम, मामी, मॅडम उठा, बाहेर चला. मामी. कोण? मी चंदू. अरे बाहेर चला. सर, डोक्याच्या मागच्या बाजूला एका जड वस्तूने वार केला. बहुतेक त्याचमुळे मृत्यू झाला असावा. सर, काय झालं होतं? रात्री मला झोपेच्या गोळ्या खाऊन झोपायची सवय आहे. गाढ झोप लागते मला. ह्यानीच गोळी दिली होती मला. आणि आता हे. नमस्कार, मी अभिजित खांडकेकर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो आजच्या भागात. आपण पाहत आहात क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. घरात नवऱ्याचा भीषण असा खून झालाय आणि शेजारच्याच रूममध्ये बायको शांतपणे झोपलीये. आपल्या इतक्या जवळ इतकी भयानक घटना घडली असावी याचा तिला पत्ताच नाही. सदाभाऊंचा निर्घृण खून झाला पण गुन्हेगारांना कोणताही पुरावा मागे सोडला नाही. पोलिसांना फक्त एकच गोष्ट क्लिअर होती, ती म्हणजे खुनी कुणीतरी जवळचा असावा. कारण उमाताईंच्या गाढ झोपण्याच्या सवयीबद्दल त्या व्यक्तीला माहिती होती.
पहाटे गाडी जरा लवकर पोचते ना, म्हणून म्हटलं जरा मामाला भेटावं आणि जावं. इकडे मामाला भेटायला आलो आणि हे सगळं असं झालं होतं. आता मी आईला काय सांगू साहेब? घरात कोण कोण असतं त्यांच्या? सध्या कोणीच नाही. म्हणजे मामा आणि मामी दोघेच असतात. 2 मुलं होती त्यांना, त्यातला एक गेला मध्येच आणि एक आता बायकोसोबत वेगळा राहतो. मामा फार शिस्तीचा माणूस होता हो. त्याच्याबद्दल जेवढी माहिती आहे ती लिहून द्या. त्याचं नाव, बायकोचं नाव, नंबर वगैरे. आणि त्याचा मुलगा आणि बायको वेगळे का राहत होते? काय बऱ्याच वर्षात आमची काही भेट झाली नव्हती ना, आणि त्यात मामाही बऱ्याच वर्षात भेटला नव्हता आम्हाला, त्यामुळे त्यांच्याबद्दल काही बोलणंही नाही झालं. तुमच्याशी संबंध कसे होते त्यांचे? फार बोलणं नाही व्हायचं, पण तसे चांगले होते संबंध. बरं साहेब, मी निघू का आता? काय मला गावी पोचावं लागेल ना, आईला सांगावं लागेल मामाबद्दल. ठीक आहे, जा. परत बोलावलं की यावं लागेल. हो साहेब, येतो. सर, जरा जास्तच घाबरलेला वाटलं. सुहास, अरे असं अंधारात का बसलायस तू? काय झालं? काही नाही झालं. सुहास, इथं बघ, माझ्या डोळ्यात बघ आणि सांग मला काय झालंय. काही नाही झालं, आणि काही झालं तरी तू काय करू शकणारच का? नाही ना. जे काय करायचं ते मलाच करावं लागणार आहे. ठीक आहे, नग सांगूस, पण एक गोष्ट लक्षात ठेव, तू जर मला काही बी सांगितलं नाही ना तर मी तुझी कधी बी मदत करू नाही शकणार. बरं, जेवल्यास का तू? मी आपल्या दोघांसाठी जेवण आणते. बरं, तू जेवणार आहेस ना? आपण दोघे एकत्र जेवतोय. बोलत का नाही आहेस तू? सदाभाऊ म्हणजे एकदम मस्त माणूस होते, डेअरिंग बाज. अहो, ते सैनिक होते, सैनिक. अख्ख्या गावाला त्यांच्यावर गर्व होता. ठीक आहे, लय लोकांना मदत करायचा, लोक समस्या घेऊन जायचे त्याकडे. खरं आहे मॅडम, त्यांचं आमच्या इथल्या नगरसेवकासोबत भांडण झालं होतं. कधीची गोष्ट आहे आणि कोणा नगरसेवक? आमच्या एरियातला नगरसेवक तात्या भानुसे. आमच्या इकडे ना पाण्याचा प्रॉब्लेम आहे, टँकर विकत घ्यावा लागते, त्यावरूनच कानाखाली मारली होती सदाभाऊंनी. मग तो भानुशी काय म्हणाला? तो काय बोलणार साहेब, त्याच्या दगडाखाली. तो पण वेडा आहे, त्यांनीच काय घडून आणलं असेल तर काय सांगता येणार नाही. मॅडम, सदाभाऊ एकदम कडक माणूस, म्हणून तर त्यांची मुलं त्यांच्यासोबत राहत नाहीत आता. पोरं? 2 पोरं? हो, पण त्यातला एक मेला ना. ते आता आम्ही कसं सांगणार? तो इथे नाही मेला ना. आम्हाला सुद्धा सदाभाऊंनीच सांगितलं की त्यांचा एक मुलगा मेला. कुठल्या तरी गावी जॉबला होता, तिथे ॲक्सिडेंट झालं म्हणून. हो सर, पण काहीतरी गडबड आहे, कारण तो गेल्यापासून त्याच्या पाठोपाठ त्याचा मोठा भाऊ पण वेगळा राहायला लागला. आणि उमाताई तर आजारीच असतात जास्त करून. तुम्हाला अर्जंट CDR काढायला सांगितलं होतं. अर्जंट सांगितल्यावरती अजून वेगळं काय सांगायचं? सर, फोन कंपनीवाल्यांचं म्हणणं आहे की नेटवर्कचा काहीतरी इश्यू आहे. लवकरात लवकर बघा काय करता येईल. सर, मी सदाभाऊंचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट घेऊन आलो. सर, सदाभाऊंना एका रॉडने डोक्यावर मारण्यात आलं होतं आणि त्यांच्या पोटावर सुद्धा मल्टिपल स्टॅबिंग झालं, ज्यामुळे अतिरक्तस्राव झाला आणि मग मृत्यूची वेळ रात्री 12:30 ते 1च्या मधली. सर, या सदाभाऊंबद्दल एक विचित्र गोष्ट समोर आली. लोक दोन्ही बाजूंनी मिळतात. काही लोकांनी सांगितलं की ते खूप चांगले होते आणि इझी गोईंग होते, आणि काही लोकांनी असं सांगितलं की ते एकदम कडक शिस्तीचे होते. विचित्र तर उमाताईचं वागणं पण आहे. घरात एवढा ब्रुटल खून झाला आणि या बाईला जाग पण नाही आली. डॉक्टरांना विचारा त्यांच्या गोळ्यांबद्दल, काही मानसिक त्रास वगैरे आहे का ते सुद्धा बघायला हवं. मुलगा कुठे राहतो? सर, उमाताईंनी जो ॲड्रेस दिला होता संजय तिकडे राहतच नाही सध्या. त्याच्या शेजारच्यांना विचारलं तेव्हा ते म्हणाले की तो सध्या शिफ्ट झाला आहे. त्यांचा नंबर सुद्धा मिळाला, पण तो अनरिचेबल आहे. त्याच्या शेजारच्यांना हे पण माहीत नाही की त्याचा मोठा भाऊ सुहास मेला कसा. खून कोणीतरी जवळच्याने केला, घरातलं कोणीतरी. सदाभाऊंच्या CDR मध्ये बघा काय मिळतंय का, आणि त्यांचे बँक डिटेल्स पण मागवा. कसं आहे ना साहेब, हे राजकारण म्हणजे एकदम वांगा, एकदम गटार आहे गटार. आता तुम्ही किती पण पांढरे शुभ्र कपडे घातले ना
तरी लोक चिखल उडवणारच. आम्ही त्या चिखलाबद्दल बोलत नाही आहे. आम्ही ज्याने तुम्हाला कानाखाली लगावली होती त्यांच्याबद्दल बोलतो. बरेच लोक होते ना तमाशा बघायला. असतील हो, पण एक तरी माणूस आहे का जो आमच्या विरोधात काय बोलेल? हा आहे का? हां, तर त्या सदाभाऊचा बोलाल ना तर तेवढा गेलेलीच केस होती. मिलिटरीवाला होता ना, त्यामुळे लय माज होता त्याला. पण काय आहे, आमचं भांडण एवढं काय मोठं झालं नव्हतं की त्याच्यासाठी मी त्याचा मर्डर करेल. आणि हे असले अपमान आहे ना, या राजकारण समाजकारण करताना आम्हाला घ्यावेच लागतात. म्हणून त्याच्या अंगावर गाडी घातली होती का? आता अपघाताचं काय साहेब, ते होतच असतात. तात्या, प्रकरण अंगाशी येतंय असं वाटतंय. हे बघा, मी काय त्याचा मर्डर केलेला नाही ना करून घेतलेला नाही. सत्य हेच आहे. सत्य काय आहे ते कळेलच. येऊ का मग? नाही काय इलेक्शन जवळ आलंय, लई कामं पडली तो. हा बरं, जाता जाता एक टीप देऊ का? तुम्ही खुनी घराबाहेर शोधताय, एकदा घरात पण डोकावून बघा. काय येतं जा येतं. सर, तात्याचे म्हणतात त्यात तथ्य असेल? सर, मी सदाभाऊंचे बँक डिटेल्स चेक केले पण काही खास आढळेल असं सापडलं नाही. चंदूबद्दल काही सांगता का? हां चंदू? हां, चंदू यांचा लाडका वाचा आहे. हां, पण मी बरेचदा पाहिलं दोघं भांडताना. ते का? गावाकडच्या जमिनीबद्दल. चंदूला गावची जमीन विकायची होती, पण हे म्हणाले थांब थोडा वेळ, जमिनीला चांगला भाव येईल. चंदू ऐकायला तयार नव्हता. आणि तुमची मुलं? सुहास एक नंबरचा नाटकी. आणि तुमचा दुसरा मुलगा? हां, दुसरा मुलगा गावाकडेच होता, तो सोडून गेला आम्हाला. संजय खूप गुणी मुलगा आहे. ह्यांच्याकडून 5 लाख रुपये मागत होता. लाच देऊन नोकरीला लावणं हे यांना पटत नव्हतं. बाप बेट्यात कडाक्याचं भांडण झालं आणि त्या भांडणात संजय घर सोडून निघून गेला. बाप मुलाचं भांडण आणि माझ्या जीवाला घोर. सर, हा चंदू म्हणाला की त्यांच्यात चांगलं नातं होतं, पण उमाताईचं म्हणणं वेगळंच आहे. त्या म्हणाल्या की त्यांच्यात फोनवर सुद्धा बोलणं होत नव्हतं. मला ना सदाभाऊ नारळासारखा वाटतो. बाहेरून कडक, आतून मऊ. म्हणजे त्याच्या कडक शिस्तीच्या स्वभावामुळे मतभेद असणारच, तेही मोठे. मुलगा सोबत राहत नाही, स्वतःच्या बहिणीशी विमलाशी बोलणं नाही, बाचा संपर्कात नाही. चल लवकर चल. घाईत आहात का? पोलीस आमच्या काय झालं सर? फोन बंद ठेवलाय, पळून जायचा प्रयत्न करताय. अजूनही असं नाटक करताय की तुम्हाला कुठलीच बातमी मिळाली नाही. बातमी? कसली बातमी सर? ही साधीमुळी माणसं आहेत कदम. 4 दिवस झाले, 30 तारखेला आम्हाला सदाभाऊंची बॉडी सापडली. बाबांचा फोन झालाय 30 तारखेलाच. काय रे, तुला आईनी सांगितलं नाही अजून? आणि होतास कुठे तू त्या दिवशी? आई कशी सांगणार? तिला कसल्याच गोष्टीचं भान नसतं. त्यालाही आम्हीच जबाबदार आहोत. ते नाटकही असू शकतं. आणि तसंही एकत्र राहत नव्हता तुम्ही. हा नव्हतो राहत एकत्र. त्यांच्यासोबत राहणं सोपं नव्हतं. जगासाठी तो देव माणूस, पण आमच्यासाठी तो. यांना इकडेच राहू द्या, संजयला घेऊन जा. चल. सर माझं ऐका, त्यांनी काही नाही केलं सर. हे बघा, मी खरं सांगतोय, मी खून नाही केलाय. सदाभाऊंची कोणाशी दुश्मनी वगैरे होती का? आम्ही सोडून कोणीच दुश्मन नव्हतो त्यांचे. त्यांची पोरं तेवढी वाईट होती त्यांच्यासाठी फक्त. खूप राग यायचा, पण त्यांचा खून शक्य नाही सर. काही झालं तरी बाप होता माझा तो. प्रॉपर्टीवरून कोणाशी भांडण वगैरे काही कधी? माझी आत्या आणि माझा आतेभाऊ यांचे प्रॉपर्टीवरून सारखे वाद व्हायचे. आतेभाऊ म्हणजे तू चंदू? हो, चंदू. रोज घरी यायचा आणि बाबांना पाण्यातच बघायचा नेहमी. जागा विकूया, जागा विकूया, नेहमी सगळं त्याचं असंच चालू राहायचं. साहेब, हा जो चंदू आहे ना तुमचा, खूप झोल माणूस आहे साहेब.
तुम्हाला बोलला रात्री बसून सकाळी पहाटे इकडे आला सदाभाऊकडे, पण असं काही नाही. ठीक आहे साहेब, रात्री तो पुण्याला होता. हा मधले तास कुठे होता बघा जरा. येतो हा. मी आलो होतो अहो रात्री. खोटं का बोललास? का बोललास? ओ लवकर सांगतो साहेब. मजबुरी होती माझी. रेड लाईट एरियात थांबलो होतो मी. ते कसं सांगणार होतो? आता हे जसं खरं खरं बोललास ना, सगळं खरं खरं सांगून टाक. सांगतो साहेब. आमच्या कुटुंबात जागेवरतून वाद होते आणि मला शेतीसाठी जरा पैशांची गरज होती, पण त्याला माझ्या मामांचा सदाभाऊंचा विरोध होता. त्यांना ते आवडलं नव्हतं. अहो चंदूची आई हो. अहो काही नाही केलं होतं मी, त्याला सोडलं. एक मिनिट तुम्ही शांत व्हा. काय झालं नक्की सांगाल का? अहो काही केलं नाही त्याला. सर, या चंदूची आई. नमस्कार. काही नाही केलं हो साहेब त्यांनी, तरी सुद्धा त्याला ठेवले बघा. पैसा फार वाईट असतो बघा, नात्यामध्ये विष घालतो बघा. आणि तसं पाहायला गेलं तर या सदाची मोठी बहीण आहे मी, तरी पण संशय घेऊन माझ्या लेकराला कोठीमध्ये ठेवलंय त्यांनी. अहो तो सुहास तर आमच्याकडे लहानपणापासून होता. अहो तेव्हा नाही त्यांना बहिणीचे दुर्गुण दिसले, आणि आता मुलगा बिघडला तर सगळं खापर माझ्या माथ्यावर मारले त्यांनी आणि सगळी बरबादी करून टाकली. सदासाठी तर तो मेलाच होता केव्हाच. तो नाचा म्हणून तमाशात नाचत होता म्हणे. 6 महिन्यापूर्वी आला होता आमच्याकडे तो. रोज भांडणं व्हायची बघा, आणि एक दिवस गायब झाला. आणि आता हे असं अघटित घडलंय. साहेब काही करा, त्याला सोडावं माझ्या मुलाला. येस सर, येस सर, तपास सुरू आहे सर. येस सर. ओके सर, ओके सर. कदम त्या केसचं काय हाती लागलं की नाही? साहेबांना मिलिटरीच्या ऑफिसमधनं फोन होता. सदाभाऊ एक्स मिलिटरी मॅन होते. केसचं पुढे काय झालं, मिलिटरीची मदत वगैरे पाहिजे का? आपल्याकडे संशयित तर आहेत, पण कोणाही विरुद्ध ठोस पुरावा नाही आहे. आपण सुरुवातीपासून पुन्हा सुरू करूया. काय काय माहिती आहे आपल्याकडे? सर 29 तारखेला रात्री 12:30 ते 1च्या मध्ये एक माणूस सदाभाऊंच्या घरी येतो. एका रॉडने त्यांच्या डोक्यावर हल्ला करतो आणि मग खुनशी पद्धतीने चाकूने त्यांच्या पोटावर मल्टिपल टाइम स्टॅबिंग करतो, ज्यामुळे सदाभाऊंचा मर्डर होतो. सर विचित्र गोष्ट ही आहे की सदाभाऊंची बायको घरात असूनही त्यांना काहीच पत्ता लागत नाही. शिवाय गावात राहणारा चंदू नेमका त्याच दिवशी इथे येतो, आपल्याशी खोटं बोलतो. या सगळ्या खटकणाऱ्या गोष्टी आहेत सर. तिसरा संजय आणि त्याच्या बायकोला सदाभाऊंनी 1 पैसा दिला नाही आणि इस्टेटीपासून दूर ठेवलं. आणि चौथा तो नगरसेवक भानुसे, त्याचा इगो दुखावला गेलाच होता. हो सर, पण कोणाचेही फिंगरप्रिंट्स घरात मिळालेल्या फिंगरप्रिंटशी मॅच होत नाही. प्लस कोणाच्याही CDR मध्ये सदाभाऊंचं लोकेशन नाही. आणि संजय तर हॉस्पिटलमध्ये होता सर. मी स्वतः CCTV फुटेज बघितलं. कदम, या सगळ्यामध्ये आपण त्या नाच्या सुहासला विसरतोय. सुहासची कहाणी मला वाटतं सगळ्यांपेक्षा वेगळी आहे. सदाभाऊंचा मुलगा असून तो वाढला विमलाबाईकडे. आपण नव्याने सुरुवात करूया या सुहासपासून. आणि शिवाजी त्याच्या बायकोसह गायब आहे. काय झालं त्याचं, त्याला शोधून काढा. येस सर. उमाताई, सुहासबद्दल तुम्ही आम्हाला काहीच कळवलं नाही. हां, मी कुठे काय सांगितलं तुम्हाला? अहो तो नाटकं करतो, अभ्यास करत नाही, एवढंच सांगितलं ना तुम्हाला. आम्हाला असं कळलंय की सुहास जिवंत नाही. हे मी सांगितलं तुम्हाला? मी बोलले तुम्हाला? नाही, तुम्ही नाही सांगितलं. पण तुम्ही असं सुद्धा नाही सांगितलं की सुहास जिवंत आहे. मग तो आहे कुठे? वडील गेल्यानंतर सुद्धा आला नाही. कसं येणार? त्याला कोण सांगणार? त्याला कसं कळणार? आमचे हे म्हणजे एकदम तापट स्वभावाचे. एकदा मनातून माणूस काढला की परत त्याचं तोंड बघणार नाही. पण पोरांसाठी माझा जीव तुटतो. सुहास भेटतो का कधी? नाही, तो लहानपणीच घराबाहेर पडला. माझ्या नंदेला मूळबाळ नव्हतं, मग तिकडेच राहत होता तो. त्याला आमची कधी ओढ लागलीच नाही हो. हां, पण जेव्हापासून त्याला हे ॲक्टिंगचं खूळ लागलं ना, सगळ्यांनी विरोध केला. तो बिचारा काय करणार ना. सुहास आहे कुठे? त्याचा पत्ता कोणी देऊ शकेल का? हां,
पत्ता मला काय माहिती हो, मी आजारी असते, मी घराच्या बाहेरच पडत नाही. हां, पण मला सतत वाटतं तो माझ्या अवतीभोवती आहे, अवतीभोवती फिरतोय, माझ्याबरोबर राहतोय असं सतत वाटतं. नमस्कार कदम साहेब. या सुहासला शोधलं पाहिजे. तू जरा तमाशा वगनाट्य सर्कलमध्ये एकदा बघ. होऊन जाईल साहेब काम. भाऊ नमस्कार. मी काय म्हणतो, ह्या माणसाला कुठे बघितलंय का? नाही आठवत? दादा, याला कुठे बघितलंय का? नाही बघितले दादा. अहो याला ओळखतो मी. तुम्ही ओळखता? अरे हो मग. नक्की पाहिलं? हा मग कुठे बघितलं? ते हडपसरला ना एक अंकल राहतात, त्यांच्याशी हा भांडत होता. म्हणजे एकदा बघितलं आणि लक्षात राहिलं? नाही हो, त्या अंकलने याच्या कानाखाली मारली होती. ते बघून मी हसलो काय, तर हा आला मला मारायला, म्हणून लक्षात राहिला. पण ह्याला नंतर मी परत पाहिलं होतं. ते चंदन तमाशा माहितीये, तिथे नाचत होता. नाच्या आहे साहेब, नाच्या. नाचा चंदन तमाशा, बरोबर ना? हो मग. म्हणजे तो जो झगडा झाला होता त्या दिवसाची तारीख माहिती आहे का तुम्हाला? त्या दिवशी आम्ही एका एरियात गेलो होतो. हा, आपल्या पपलूचा वाढदिवस होता. पण तारीख काय होती? 29 सप्टेंबर. म्हणजे बर्थडे होता हे नक्की आहे. खबर एकदम पक्की आहे साहेब. अच्छा, पण एकदा बघून लक्षात राहिला? एकदा नाही, दोनदा. एकदा सुहासला जेव्हा कानाखाली मारली तेव्हा, आणि दुसऱ्यांदा त्याने चंदन तमाशात त्याला नाचाचं काम करताना बघितलं. चंदन तमाशा? खून एक आणि संशयित अनेक अशा या प्रकरणात जवळजवळ प्रत्येकावर संशय घ्यावा अशी परिस्थिती होती. पोलिसांपुढे अनेक नावांमधून जे एक नाव पुढे आलं, त्या सुहास उर्फ नाच्याच्या आयुष्यात वादळांची काही कमी नव्हती. पण आपलं कामच आपल्या जीवावर उठलं तर हे लोक कुठला मार्ग शोधणार? या केसमध्ये सुद्धा पोलिसांसमोर एक असंच विदारक सत्य समोर आलं. यो तर आमचा सुहास आहे, आमच्याच तमाशामध्ये काम करतोय. आता कुठे भेटेल? दिसला नाही 3-4 दिवस. तुम्ही पल्लवीला विचारा, पण ती पण सकाळपासून कुठे गेली काही माहीत नाही. मी पल्लवी, मला तक्रार नोंदवायची होती. माझा मित्र गायब झालाय. हा, याचं नाव सुहास, माझ्यासोबत तमाशाच्या फळामध्ये काम करतो. याला आम्ही पण शोधतोय. काय? पण तुम्ही का शोधता याला? त्याने काय केलंय? याचा वडिलांचा खून झालाय आणि हा लापता आहे. काय? वडिलांच्या गेल्यावर आईला भेटायला सुद्धा आला नाहीये. याला त्याचा बापच जबाबदार आहे. त्याला मुलगा म्हणून नाकारलं होतं त्याने. आणि त्या दिवशी तर तमाशाच्या फळात एक माणूस आला होता. सुहासला खूप मारलं, त्याला शिव्या दिल्या. तू नाचा आहेस, तुझ्यामुळे आमची इज्जत गेली, असं खूप काही बोलत होता तो. तो लपलेला नाहीये साहेब. खूप निराश झालाय हो तो. त्याचे सगळे जुने नंबर स्विच ऑफ येत आहेत. तुमच्याकडे नवीन नंबर वगैरे आहे का? हो साहेब, त्याचा सध्याचा नंबर आहे माझ्याकडे. हा साहेब, प्लीज तुम्ही त्याला लवकर शोधा. ठीक आहे, काही कळल्यावर आम्ही कळवतो. ठीक आहे साहेब. या. साहेब, त्या दिवशी फळात हाच आला होता. सुहासला खूप मारहाण केली होती. तुम्ही आधी याला पकडा. हे सुहासचे वडील आहेत आणि यांचाच खून झाला. काय? चल सुहास, बोलायला लाग. बापाला कसं मारलं हे तुझ्या तोंडून ऐकायचं आम्हाला. ए, तुला हसायला जेलमध्ये खूप वेळ मिळेल, कळलं ना? लवकर बोल, चल. सदाभाऊ आणि उमा, मला आईबाप कधी वाटलेच नाही साहेब. साहेब तुम्हाला सांगतो, माझं करिअर करू नाही दिलं. मला त्यानंतर नाच व्हायला लागलं.
नाचा झाल्यावर तर काय त्यांच्या इब्रतीचा प्रश्न निर्माण झाला. ते सगळं माहिती आहे आम्हाला. त्या रात्री काय घडलं हे सांग. आम्हाला माहिती आहे तू त्या घरी गेला होतास. तुझे फिंगरप्रिंट्स पण मिळालेत. मी गेलो होतो. म्हणजे तू कबूल करतोयस की तूच तुझ्या वडिलांना मारलंयस? साहेब मी असं कधी म्हणालो की मी खून केलाय? मी घरी गेलो होतो फक्त, मी खून नाही केलाय साहेब. तुला काय वाटतं तू आम्हाला स्टोरी ऐकवशील आणि आम्ही विश्वास ठेवू? तुम्हाला कबुलीचा बाबाच हवाय ना? ठीक आहे, तसंही तुमच्याकडे डायरेक्ट पुरावा नाहीच आहे. सांगतो. ते काय झालं, ते माझ्या तमाशाच्या ठिकाणी आले, त्यांनी माझ्याशी भांडणं केली म्हणून मला राग आला साहेब. माझं डोकं फिरलं. मला त्यांना अद्दल घडवायची होती म्हणून मी 2 दिवसांनी दारू पिऊन मी त्यांच्या घरी गेलो. आणि मी ठरवलं होतं, हिम्मत करून ठरवलं होतं की या नात्याचं मला तर सोक्षमोक्षच लावायचं आहे. म्हणून मी काय केलं, माझ्या हाताला जे काय लागेल ते त्यांच्या डोक्यात मारलं त्यांना आणि मारून टाकलं साहेब. मला हेच ऐकायचं रे साहेब. झालं ना तुमचं समाधान? सांगा ना मला कुठे सही करायची, मी सही करतो साहेब. सांगा ना कुठे सही करायची साहेब. याला आतमध्ये राहू द्या. सदाभाऊंचं बँक स्टेटमेंट काढा. सर मला वाटतं हा नाटक करतोय आणि उगाच खोटं कन्फेशन करतोय. आधी बँक स्टेटमेंट. सर 6 महिन्यांपूर्वी सदाभाऊच्या अकाउंटमधून 2 लाख रुपये क्रेडिट कार्ड बिल पेमेंट झालं होतं. आणि मेन म्हणजे दर महिन्याला 10-10 हजार त्यांच्या अकाउंटमध्ये कोणतरी डिपॉझिट करायचं. हे पैसे कोण डिपॉझिट करत होतं जरा शोधून काढा. येस सर. पही जोडली होती मुलीच्या लग्नासाठी, पण ते पैसे पण पुरेसे नव्हते म्हणून दरमहा 10,000 रुपये देऊन द्यायचं त्यांना. पण का? कारण गुन्हा माझ्या मुलाने केला होता ना. माझा मुलगा राजू, तो सदाभाऊंकडे पेइंग गेस्ट म्हणून राहिला होता. गरीबा घरचं पोर, पैसा कधी बघितला नव्हता ना. आणि अशातच एक दिवस त्या सदाभाऊंचं कार्ड त्याला मिळालं. त्याने भरपूर पैसा उधळला त्यांच्या कार्डवरून. पण हे जेव्हा सदाभाऊंना समजलं तेव्हा त्यांनी मला बोलावून घेतलं त्यांच्या घरी आणि मला आणि माझ्या मुलाला तुरुंगात टाकायची भाषा केली. साहेब मी त्यांची स्वतः माफी पण मागितली आणि होते नव्हते तेवढे सगळे पैसे त्यांना गोळा करून दिले साहेब. राजू आहे कुठे? सर मला असं वाटतं की एकदा तू आपल्या हाती लागला ना सगळं समजेल. सर नमस्कार साहेब. हा माझा मुलगा राजू. आम्ही ओळखतोय ना राजू. इकडे हे बघ, आमच्याकडे पुरावे आहेत. तुझ्या बोटांचे ठसे, फोनचे रेकॉर्ड्स. तुझ्या माणसाला टिप दिली होती आठवतंय? तो आमचा खबरी होता. त्याने तुझा फोटो काढून ठेवला होता. परत गरज लागली तर असावं म्हणून. मग जेव्हा तू आम्हाला वस्तीमध्ये दिसला ना त्यावेळेला आमच्या लक्षात आलं की सुहासला अडकवण्याचा हा तुझा प्लॅन आहे. सदाभाऊंचा मर्डर झाला रात्री 12:30 ते 1च्या दरम्यान आणि सुहास त्यांच्याकडे गेला होता रात्री 11 वाजता. आखून तू केलायस. आता सांग, सदाभाऊंना का आणि कसं मारलं? साहेब काय बोलताय तुम्ही? राजू काय झालंय? अरे बोल ना साहेब, काय बोलतायत? अरे बोल राजू बोल. मीच मारलं सदाभाऊंना. त्यांनी आमच्या आयुष्याची वाट लावून टाकली होती. आम्ही गरीब आहोत ना साहेब, म्हणून काही बोलू शकत नव्हतो. एकदा मला त्यांचं क्रेडिट कार्ड सापडलं. अहो ऐकलत का? आलो. खूप मजा केली पण पकडलो गेलो. साहेब मी तुमच्या पाया पडतो साहेब. पाया बिया नाही पडायचा. मला पैसे पाहिजेत.
तुला आणि तुझ्या मुलाला जेलमध्ये टाकीन मी. नको नको साहेब, अहो माझ्या मुलीचं लग्न जमलंय. मला काही माहिती नाही, मला पैसे पाहिजेत, कळलं? चल निघ. चल. माझ्या वडिलांचा सुद्धा अपमान झाला. माझ्या बहिणीचं लग्न मोडलं. त्याच्या रागात माझ्या वडिलांनी मला सतत मारलं. त्याचा राग मला होता, म्हणून मी प्लॅन केला. येऊन जायला चल. आधीच मुलांनी क्रेडिट कार्डचा फ्रॉड केल्यानं त्यांनी आयुष्यभर पै पै जमा करून जमवलेला पैसा हा त्यांना परत द्यावा लागणार. आणि त्यातच आता खून करून मुलं आयुष्यभरासाठी तुरुंगात जाणार म्हणजे या पालकांसाठी केवढा मोठा धक्का असेल. मी अभिजित खांडकेकर आजच्या भागात तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. पुन्हा भेटूया पुढील भागात एका अशाच नवीन केससह. पण तोपर्यंत तुम्ही स्वतःची आणि आपल्या कुटुंबियांची काळजी घ्या. घराबाहेर पडताना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर नक्की करा. पाहत रहा क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. जय हिंद, जय महाराष्ट्र.